वडापाव तर आपण नेहमीच खातो, पण हा नवीन पद्धतीचा वडापाव तुम्ही कधी खाल्लाय का? तर चला बघूया. गॅसवरती कढई ठेवून 2 चमचे तेल घालायचं. जिरे, मोहरी, कढीपत्ता चांगला तडतडला का त्यामध्ये हळद आणि ठेचा घालून 2 मिनिटं परतून घेऊया. बटाटे साईडला मी शिजवून ठेवलेले होते. आता हाताने बारीक करून बटाटे त्यामध्ये टाकूया. चवीप्रमाणे मीठ घालूया. पोटॅटो मॅशरने हे बटाटे चांगले बारीक करून घ्यायचे. कोथिंबीर टाकून थंड करून गोळे तयार करून ठेवूया. साईडला पीठ पण तयार केलेलं आहे वड्याचं. आता गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. सगळे वडे तेलामध्ये सोडायचे गरम झाल्यानंतर तेल, आणि दोन्ही साईडनी चांगले कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे. बाकीचे वडे पण आपण इथं असेच फ्राय करून घेऊया. आणि बेसन पिठाचा आपण इथे चुरा पण बनवून घेऊया, जो की आपण वडापावमध्ये बनवून खात होतो. आता दुसरा पॅन ठेवून त्यावरती बटर आणि ठेच्यामध्ये चांगले पाव भाजून घ्यायचे आहेत. याचा सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल तर यूट्यूबवरती मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन बघू शकता. तर अशा प्रकारे आपला मस्त ठेचा वडापाव बनवून तयार आहे. एकदा खाल्ला ना की चव कधीच विसरणार नाही असा.